झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। साक्री तालुक्यातील आश्रमशाळेत आजाराचा कहर। अचानक 61 विद्यार्थ्यांना थंडी तापाने ग्रासले। 12 वर्षीय विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू। साक्री तालुक्यातील गणेशपूर येथील केंद्रीय निवासी आश्रमशाळेत तब्बल 61 विद्यार्थी अचानक थंडी, ताप, खोकला आणि सर्दीच्या आजाराने ग्रस्त झालेत। यात 12 वर्षीय सोनाली सुनील पावरा या विद्यार्थिनीचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। गेल्या 2 दिवसांपासून विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडल्याची तक्रार होत होती। शनिवारी अचानक मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आजारी पडल्याने शाळा प्रशासनाने त्यांना साक्री ग्रामीण रुग्णालयात दाखल केले। येथे डॉक्टर अश्विनी सोनवणे, डॉक्टर दिनेश बोरकर व डॉक्टर श्रीकांत पाटील यांनी तातडीने उपचार केले। याशिवाय कासारे प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर व कर्मचारी यांनी आश्रमशाळेत जाऊन विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी केली। रुग्णालयात दाखल झालेल्यांमध्ये कृती पवार, चेतन पाडवी, अंकुश गोसावी, संपत पावरा, इलियन बोरसे, स्वप्नील वसावे यांच्यासह अनेक विद्यार्थ्यांचा समावेश आहे। दरम्यान 4 विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी साक्री येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे। इतर विद्यार्थ्यांना प्राथमिक उपचार करून पालकांच्या ताब्यात देण्यात आले असून उर्वरित विद्यार्थ्यांना परत आश्रमशाळेत पाठवण्यात आले। या घटनेमुळे साक्री तालुक्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले। प्रतिनिधी निलेश सावळे, जीटी मोहिते, झेप मराठी, साक्री। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।